सचिनजी काय सांगाल, आज तुम्ही रस्त्यावर पत्रकार परिषद घेत आहे, नेमका काय विषय आहे? कारण की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आचारसंहिता जी लागलेली होती त्याचा हा शेवटचा टप्पा आहे, ज्याला जाहीर प्रचार बंदी आहे. त्याच्यामुळे आता प्रचार बंदी आता 5:30 वाजता ऑलमोस्ट आता अर्धा पाऊण तास राहिलेला आहे. आता पूर्ण प्रचार बंदी होईल, त्याच्यामुळे आम्हाला घाईघाईमध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागते. शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख प्रशांतदादा सावंत आणि मी सचिन साळुंके, शहर सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आमचा विषय असा आहे की आता प्रचारबंदी लागते, त्याच्यामुळे परवा 15 जानेवारीला जे निवडणूक होणार आहे त्यासाठी आमची कळकळीची विनंती आहे. बोगस मतदारांना मी आजच विनंती करतोय की बाबा, बोगस मतदार जे पण असतील, ज्यांना पण कोणी आणलं असेल कुठून दुसऱ्या शहरातून आमच्या मीरा भाईंदरमध्ये आला असाल मतदान करण्यासाठी, तर कळकळीची विनंती मी आत्ता करतोय. 15 तारखेला सकाळी विनंती काही होणार नाही. तुम्हाला असे फटके पडतील किंवा तुम्हाला जो काय तुमचा जो तुम्हाला काय माज आला असेल बोगस मतदान करण्याचा, तो तुमचा पूर्ण माज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी चांगला उतरवतील. लक्षात ठेवा, आमचे सर्व पदाधिकारी प्रत्येक बूथवरती असणार आहेत आणि आमचं लक्ष फक्त एकच आहे की बोगस मतदार आणि दुबार मतदार या दोघांपैकी जे कोणी आपल्या हातामध्ये भेटतील त्या लोकांना चांगला तुडवायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय, अशी कोणी बोगस मतदार असतील तर तुम्ही बोगस मतदारांनी येऊ नका. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ती तुमची मेहरबानी समजा आणि तुम्ही बोगस मतदान करण्यासाठी येऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचे जे पण अधिकारी, संबंधित अधिकारी आतमध्ये बसलेले असतील, तिथे मतदान चालू असेल प्रत्येक बूथवरती. मी तर प्रभाग क्रमांक 14 ची गोष्ट करतो. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जिथे जिथे बूथ लावलेले तिथे जे कोणी सरकारी अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकारी बसलेले असतील, त्यांना पण माझी कळकळीची विनंती की दुबार मतदार होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. लक्षात ठेवा, एक जर मतदार, मी लोकसभेला या गोष्टी बघितलेल्या आहेत, विधानसभेला या गोष्टी बघितलेल्या आहेत की बाबा कोणतरी थोड्या वेळाने दुपारनंतर येतो आणि सांगतो मी तर मतदान आलोच नव्हतं, माझं मतदान झालेलं आहे म्हणून. अशी गोष्ट जर आम्हाला आढळली तर लक्षात ठेवा, त्याच वेळेला तिथेच मतदान थांबवलं जाईल. कारण तुम्ही जर निवडणूक आयोगाचे अधिकारी जर त्या गोष्टीमध्ये दुर्लक्षितपणा करत असतील किंवा दुसऱ्या मार्गाने जर तुम्ही कोणाला तरी सत्ताधारी लोकांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा, या गोष्टी आम्ही या वेळेला खपवून घेणार नाही. कायदा सुव्यवस्था जशी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे तशीच व्यवस्था 15 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत 5:30 वाजेपर्यंत राहावी अशी आमची खूप इच्छा आहे. पण जर समजा काही चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या, निवडणूक आयोगाकडून झाल्या किंवा तिकडच्या कोणत्या दुसऱ्या पक्षाकडून झाल्या आणि आमच्या गोष्टी जर निदर्शनास आल्या तर मग आम्ही पण त्या गोष्टीची तमा बाळगणार नाही आणि बोगस मतदार जे पण असतील त्यांचे हातपाय तुटल्याशिवाय 15 तारखेला राहणार नाही. नमस्कार, मी विनंती करतोय, आता सचिन साळुंकेंनी तुम्हाला विनंती केलेली आहे आणि मला वाटतं सूचना थेट दिलेल्या आहेत. हे दुबार मतदार आहेत आणि बोगस मतदार आहेत. हे मीरा बंदर म्हणजे काश्मीरच्या बाहेरून, वसई, विरार, नालासोपारा असेल किंवा दैसरमधून, इथून कुठूनही ते येतात आणि मतदान करतात. असे जर कोण दुबार मतदार आणि बोगस मतदार आणि त्यांच्या यादीत नसलेली नावं जर कोण सापडला तर त्याचे तंगडा तुटेल आणि आजूबाजूच्या हॉस्पिटलला तुम्ही असाल, याचे जबाबदार तुम्ही असाल, प्रशासन पण असेल. निवडणूक आयोगातील जे कर्मचारी आहेत त्यांनाही सांगतोय, तुम्हीही तुमच्या नियमात तुम्ही हे सगळं कार्यक्रम करा. 5 तारखेपर्यंत म्हणजे 15 तारखेला 5 वाजेपर्यंत आम्हाला एकदम शांतता आणि जे कायद्यात इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्या पद्धतीने करावी विनंती करतोय. जर कुठलं कायद्यामध्ये भंग झाला तर आम्ही ऐकणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते, तुम्हाला जर असे कोण बोगस सापडले तर तंगडे तुटणार, हे थेट वॉर्निंग देतोय.